विजापूरला शिवपुराणच्या मंदिराला इथं आम्ही सगळे आमच्या कॉलनीतले सगळे बाकीचे बसले बाकीचे पुढे आम्ही सगळेजण जवळजवळ 8 शिवपुराणच्या मंदिराला तुम्हाला मी रस्त्याचा रूट दाखवतो. हलका पाऊस आहे, मस्त पाऊस नाही आहे, मस्त वातावरण आहे, छान आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याने पूर्ण रस्ता दाखवते असं वातावरण खूप छान वातावरण पाऊस होता. इंदोरला उतरलो, इंदोरवरून आम्ही भोपाळला उतरलो. रस्त्याने खूप सुंदर वाटलं आम्हाला आणि त्यानं तिथे टोल नाका आला आणि वेजापूरला शिंगणच्या थोडंसं पुढं आहे, निघायला शिंगणच्या थोडंसं पुढं आहे पण मग त्याच्या पुढं आणि अगदी फ्रेश आणि गप्पा वगैरे मला मध्ये मध्ये गप्पाचा आवाज आमच्या सगळ्यांचा. तर मग इथं आम्ही जवळजवळ किती सुंदर आहे बघा. आम्ही आता इथं थोडंसं रस्ता आहे तिथला बघू शकता छान आहे आणि मध्ये मध्ये बॅनर दिसतात हे शिवपुराणचे लावलेले आहेत. तुम्हाला क्लिअर मी दाखवू नाही शकले पण मध्ये मध्ये बॅनर्स लावलेले आहेत. आम्ही इथं जिथं शिवपुराण रस्त्याने जातोय हे बघा इथं मध्ये मध्ये बॅनर्स लावलेले आहेत शिवपुराणचे कथेचे. जवळजवळ आम्ही पायी चालतोय तो भोगा दिसतोय ना तुम्हाला, तिथं कथा आहे आणि तिथं आम्ही पायी जातोय कारण की पॅकिंगची जागा खूप लांब गेली होती. आम्ही सगळ्या मैत्रिणी नाही जवळजवळ आम्ही बाकीचे नाही आले व्हिडिओमध्ये, थोडे मी घेता आलं मला सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतला. जवळजवळ आम्ही सकाळी 8:30 वाजता निघालो आणि आम्ही 10 वाजता तो पोचूनही गेलो बघा. आणि 10 वाजता आम्ही पोचून बी गेलो. खूप छान होतं वातावरण, सुंदर वातावरण झालेलं होतं आणि खूप मजा येत होती आम्हाला सगळ्यांना जायला वगैरे. तर या पद्धतीने आता इथं आम्ही ना पोचलो आहे. इथं पोचलो आम्ही आता आमची जागा इथं बसलो चटणी वगैरे टाकतोय आणि खूप सुंदर वाटत खूप सुंदर वाटत ही माझ्या इथं जवळजवळ आता वस्तू आणलेल्या सर्व भाविकांना सूचना अशी आहे की आपण हा जो 2 नंबरचा जो कथा पेंडॉल आहे या 2 नंबरच्याच कथा पेंडॉल मध्ये जास्त गर्दी होताना दिसत आहे. स्वयंसेवकांना त्याचप्रमाणे माऊंटर्सला विनंती अशी असेल की आपण जे भाविक या 2 नंबरच्या कथा पेंडॉल मध्ये शेवटी बसत आहेत त्या ठिकाणाहून जो 3 नंबरच्या पेंडॉल मध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो मार्ग पूर्णपणे बंद होत आहे. कृपया स्वयंसेवकांना विनंती असेल की भाविकांना रस्त्यामध्ये बसू देऊ नका. येणाऱ्या सर्व नवीन भाविकांना
विचार उस गुरुदेव के पावन चरणों को नमन करते हुए और आप सभी श्री बरसों के चरणों में नमन करते हुए सुंदर आज कथा के हम सभी तीसरे दिवस में प्रवेश करेंगे। उससे पहले स्वागत का क्रम जिसमें कथेला सुरुवात हमारे नाम की ज्योत जलाने के लिए किसी आदम बनेगी या दिखाने की या कहीं जाने की या किसी को कुछ करने की जरूरत इथं थोडीशी शॉपिंग करायला थांबलो आणि बंडाच्या बाहेर दुकानं लागल्या, वेगवेगळे इथं बाहेर सगळेजण घेतलं का तर मी इथं घेतलं तरी त्यांना विचार काय झालं त्यानंतर आम्ही निघालो इथं रस्त्याने. बघा तुम्ही बघू शकता रस्त्याने किती गर्दी होती, खूप गर्दी होती, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये थोडंसं पुढं गेल्यावर इथं देवीच्या मंदिरात आलो. मध्ये मोबाईल चालत छान मंदिर होतं, चालतो खूप सुंदर होतं. मध्ये व्हिडिओ करायला चालणार नव्हतं, मी बाहेरच व्हिडिओ बनवला. बाहेर नंतर फोटो दाखवते थोडंसं. खूप छान मंदिर होतं. 3 देवींचा संगम होता. एक सरस्वती, लक्ष्मी आणि कालीचा संगम होता. खूप छान मंदिर होतं आणि खूप सुंदर होतं. तिथं देवींना बघून म्हणजे प्रसन्न झालं, खूप सुंदर वाटलं तिथं आम्हाला. इथं मग त्यानंतर मग आम्ही इथं बी थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे केला. निघालो होतो. इथं बघा तुम्ही बघू शकता. तर माझा हा छोटासा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.